झोपेत उठून आलात का आप्पा? डुलत डुलत आलात. आरती चालू आहे. आणि आता पण बघा मगाशी तिकडे गेलं तर खालच्या घरी भाऊजी पण आलं होतं कृष्णाला न्यायला, म्हणजे शाळेतनंच घेऊन आलं कृष्णाला. आत्यालाच न्यायला आलं होतं. तर आत्याला म्हणलं या संध्याकाळी, म्हणजे बघा संध्याकाळी पूजा मांडायची आणि आत्याला ते पुस्तक वाचलेलं ऐकायला लय आवडतं. म्हणलं संध्याकाळी तशा रोज येतात बरं का, पण म्हणलं ह्यांच्या ध्यानात राहतंय का नाही म्हणून आठवण करून दिली. म्हणलं पिहूला पण आणा आणि दुर्गाला पण घेऊन गेलात मगाशी. म्हणलं जावा घेऊन, कीर्ती तर महाग पण लागली होती. म्हणलं फरशाई पुसूस तर भांडे घासूस तर तिथं खेळण, तिथं मध्ये मध्ये नसले असते सगळं खराब झालं असतं, काय चव नसते राहिली. काय दुर्गा राधा माझ्या पोटात काय नाही ते मला कस तरी होतंय. शावर टाकलाय भिजायला, पण आता 4 वाजल्या. म्हणलं आपलं आता संध्याकाळीच करावं. आता पूजा हे मांडायची, परत आणखी मला फ्रीजवरचं पुसायचंय, कापड टाकायचंय. म्हणलं आणखीन टाइम हात जाईन, बाहेरचे कपडे झाडायचे बाहेरचं. मग आता मग शाबू नाही करणार, निरंकाराचं उपास. तसं दही खाल्लंय. आणि तुम्ही सगळे म्हणताय प्राजू कोण आहे, प्राजू कोण आहे ते सांग. आता म्हणलं उद्याच्या व्हिडिओमध्ये स्पेशल तुम्हाला सांगावं. होय प्राजू? मी कोण आहे ते आम्ही स्पेशल व्हिडिओ काढून तुम्हाला सांगतो. मी तूच सांग सगळं. आता बघा सगळं काम करून झाले, सगळं नीटनाटकं केलं आणि ह्यांना भूक लागली होती आणि 2 चपात्या होत्या, त्यांचं मित्र पण होतं आणि मग त्याच्यामुळे चपात्या पुरल्या नाहीत. मी शाबू करणार नव्हते पण ह्यांच्यामुळे केला. बघा 5 वाजलेत आणि इथं शाबू पण करून झालाय, पण ह्यांनी आता नेमकं बाहेर गेलात, म्हणजे इथंच आहेत पलीकड पार्किंगमध्ये बोलतात. तर त्यांना तिथे शाबू खायला आणि आत्या पण आल्यात. कृष्ण हे लेकरांना पण आवडतं, ह्यांना पण आवडतं म्हणून केला. बघा आता उडून पण जाईल, पोरायचं नाही उलट शाबू. आणि सगळं काम झालंय. फ्रीजवर पण धूळ बसली होती, सगळं पुसून घेतलं वाल्या कापडाने आणि असं कापड टाकलंय, पिसच आहे बघा. सगळं नीटनाटकं केलं आणि इथलं देवापासलं पण सगळं घासून घेतलंय. आता बघा सगळं काम करून झालंय, सगळं नीटनाटकं केलं आणि ह्यांना भूक लागली होती आणि 2 चपात्या होत्या, त्यांचं मित्र पण होतं आणि मग त्याच्यामुळे चपात्या पुरल्या नाहीत. मी शाबू करणार नव्हते पण ह्यांच्यामुळे केला. बघा 5 वाजलेत आणि इथं शाबू पण करून झालाय, पण ह्यांनी आता नेमकं बाहेर गेलात, म्हणजे इथंच आहेत पलीकड पार्किंगमध्ये बोलतात. तर त्यांना तिथे शाबू खायला आणि आत्या पण आल्यात. कृष्ण हे लेकरांना पण आवडतं, ह्यांना पण आवडतं म्हणून केला. बघा आता उडून पण जाईल, पोरायचं नाही उलट शाबू. आणि सगळं काम झालंय. फ्रीजवर पण धूळ बसली होती, सगळं पुसून घेतलं वाल्या कापडाने आणि असं कापड टाकलंय, पिसच आहे बघा. सगळं नीटनाटकं केलं आणि इथलं देवापासलं पण सगळं घासून घेतलंय. हे तर सगळं घासून घेतलं बघा आणि सगळं आताशी चांगलं दिसायला लागलं. हे काय निघत नाही, ते पहिल्यापासून तसं आहे बघा. आणि पाठचा रंग पण तिकडंच होतं, तिकडल्या घरी. आता आत्यांनी आणलं येताने. आत्यांना वाटलं माझ्यापाशी फोटो नाही म्हणून फोटो पण घेऊन आले. माझ्याकडं 2 फोटो, मूर्ती पण आहे. तर चला आता पूजाची तयारी करायची, उशीर लागतो पूजा हे मांडायला. आणि आत्या गेल्यात बाहेर आंब्याचं पान आणायला, नारळ पण आणायचं आणखी. आत्यांना म्हणलं होतं येताने पिहूला पण आणा. पिहू झोपली काय माहिती, झोपली असं बहुतेक, कारण आणलीच नाही. जाताना तिला मी नुकतीच आंघोळ घातली होती, तिला कंपाऊंडर सगळं केलं. तोपर्यंत भाऊजी आलता बघ. सगळा दिवस गेला. मला तर 2-3 दिवसच पुरत नाही, कामच जातं दिवसभर. किती पण पटापटा उरका, लवकर उठून पण काम जातं. तर कपडे तर आणखीन वल्लीच येतं. उशीर झालं, 1 वाजता कपडे धुतलं सगळे. तर आता म्हणलं साडी घालावं. मला सकाळी साडी घालायची होती पण काम पुढं दिसत होतं, म्हणलं लोकं काम उरकायचं नाही म्हणून आपलं ड्रेस ठेवला. म्हणलं आता पूजा करायची तोपर्यंत साडी घालावं. आणि लय दिवस झालं साडी पण घातली नाही, मला घालू वाटायला लागली. आता झोपेत उठून आलात का आप्पा? डुलत डुलत आलात का? आता आत्या म्हणलं चलत आलं नाही तर आत्याला चलत लागलं. आणि आता तुम्ही काय चलत आला का गाडीवर? कुठं आहे गाडी? हाय तर बाहेर गेलं. आता बघा सगळं सामान आणलंय पूजाची मांडणी करण्यासाठी आणि आता मी थोडीशी तयारी पण केली. म्हणलं थोडासा ब्लॉग घ्यावा. तर बघा मी अशी साडी पण घातली, मला सकाळीच घालायची होती पण नाही घातली. बघा म्हणलं आता निवांत झाले, पूजा मांडूस तर साडी ठेवा म्हणलं, कहाणी वाचूस तर. आणि दुर्गाला तिथं बसवली, भूक लागली होती, मांडीवर बसते म्हणत होती. सगळी रांगोळी विस्कटायला लागली होती, मग तिला पाटा बसवली, खाऊ दिला खायला. तर चला तुम्हाला सामान दाखवते काय काय आणले. साधी सोपीच आपली सिंपल मांडून घेणार आहे. इथं बघा पाहू शकता तुम्ही, स्वस्तिक पण काढून घेतलंय आणि ती विडा असतो ती पण मी घेतलंय बघा. लवंगच नाही, 5 वस्तू लागतात, 4च झाल्या. तर बघू विलायची नाही ते लवंग आणखी लागण ह्याच्यावर ठेवायला, हुडकावं लागण आता पण नाहीच घरात.
तर स्वस्तिक काढून झाले आणि इथं आपली रांगोळी पण काढून घेतली. त्यातनं पण दुर्गाने विस्कटली. मी लय भारी काढली होती. विस्कटली म्हणून अशी बोटाने सारली म्हणून तसं दिसतंय. साधं सिंपलच फुल काढलंय. आणि इथं मी तांब्यामध्ये पाणी घेतलंय. तांब्यावरती स्वस्तिक पण काढलंय. पानं ठेवल्यात, नारळ ठेवलाय. आणि इथं बघा सगळं सामान आहे. फळं नाहीत म्हणून असं पानं आणल्यात, पण त्याला फळं पण आहे बघा. पेरू आहे आणि सीताफळ असं पानासकटच आणलंय बघा. चक्कू आणि आंब्याची पानं, तुळशीचं पान पण आहे बघा. आणि फुलं कशाची तर आत्यांनी आणल्यात. तर ह्यांनीच नाही तर बाहेर फुलं आणायची होती. बाळा अगं काय केलं. तर चला आता मी बाकीची राहिलेली पूजा मांडून घेते. आता तर ठेवलाय बघा महालक्ष्मीचा फोटो आणि इथं कळश ठेवलाय आणि इथं पानं बघा, फळं, चक्कू, सीताफळ, पेरू हे सगळं ठेवलंय. आणि तुळशीचं पान पण आहे बघा. हळदी कुंकू हे लावलंय बघा, वाहिलंय. आणि इथं आपलं महालक्ष्मीचं पुस्तक कहाणीचं बघा, हे थोड्या वेळाने वाचायचं. ते पण आपलं हळदी कुंकू लावून तिथं मांडलंय बघा. आणि विडा पण ठेवलाय. हळकुंड, सुपारी, खारीक आणि खोबरं. तर 4च वस्तू झाल्यात, 5 वस्तू लागतात ह्याच्यामध्ये. आणि काय हा वात पण लावून घेतली बघा. इथं रांगोळी काढली, तिथं माहितीच आहे. हळदी कुंकू सगळीकडे वाहिलंय. तर आता असं झाली पूजा मांडून. तर आता अशी पूजा मांडून घेतली बघा. दुर्गा सगळी रांगोळी विस्कटते. बळच पूजा मांडली. कुठलंच चांगलं देवाचं काम करता येत नाही लेकरा बारका असले की. चला आता मला करायचंय स्वयंपाक आणि दुर्गाला आता थोडासा खाऊ पण करायचंय. 5-10 मिनिटातच बघा पूजा मांडून होती, पण दुर्गामुळे उशीर लागला. अर्धा तास गेला. तरी साधी सिंपलच आपली जशी असेल तशी केली. खेडे गावाकडं तर अशीच करतात बा. फळं नसले की त्या झाडाची पानं आणायची, जी फळं असेल ती, आणि तसंच देठा सकट फळं आणायचं आणि त्याला हळदी कुंकू व्हायचं. त्याच पद्धतीने बघा मी केलंय. आणि बऱ्याच बायका बघा पूजा मांडताना बघा देवीला सॉरी मूर्ती बघा असते, नाही तर फोटो, त्याला साडी घालतात, गळ्यातलं नथनी सगळं घालतात. मी सेम तशीच पूजा गेल्या वर्षी केली, पण आता मी साधी सिंपलच केली बघा. तर चला मी आता स्वयंपाक करून घेते. दुर्गा दिवसभर काय झोपली नाही. आणि थोड्या वेळाने पुस्तक वाचायचं, म्हणजे ती कहाणी वाचायची बघा. हाय ना दुर्गा. आता खेळायला लागली. पूजा मांडून झाल्या एवढ्या वेळा नाही खेळली, हाय का नाही. देव बाप्पा करताना अजिबात खेळले नाही. भूक लागली, रडायला लागली, उदबत्ती पोळून घेतली. कुठं पोळली तिला मी म्हणते अगं घेऊ नको ऐका ना, रडायच लागली. नाही दिलं की म्हणलं घे पोळू दे, तर म्हणलं घ्यायची नाही का नाही. पोळी की खाली फेकून दिली. आता पाहिजे का उदबत्ती, देऊ का उदबत्ती. हा घे की अगं, तुला गोडी सांगत होते ऐकलं नाही. आणि बघा स्वयंपाक होईपर्यंत तर नैवेद्य म्हणून साखर ठेवली. गोड काहीतरी करावं लागेल आता उपास सोडताना. देवाला पण नैवेद्य दाखवायचा, तोपर्यंत साखर ठेवली बघा. चला आता स्वयंपाक करून झाला. आणि आता बघा मी भाकरी पण केल्या आणि मटकीची भाजी, हुलगं मटकी एकत्र होतं त्याची भाजी केली. आणि म्हणलं गोड नैवेद्य काहीतरी म्हणून खीर केली शेवयाची. तर खीर करून झाली. देवाला प्रसाद म्हणून पण ठेवलाय बघा. आता राजू ओमला दिलाय. तिथं जेवायला भुका लागल्या होत्या. कृष्णा याला घरी जायचं करत होता आणि ह्यांनी सोडून आला. आणि दुर्गाने बघा मला लय वैताग दिला. 2 तास झाले मी स्वयंपाक करते, चटणी सांडते, कुठ सांडते, कुठनं पण काय पण घेते, किती पण लांब ठेवा. तर आता बघा कहाणी वाचायला किती उशीर झालाय, 9:45 वाजल्या. तर इतक्या उशिरा बघा कोणीतरी वाचत असेल का बघा. आता मला वाचायची. आता म्हणलं सकाळपासून उपवास आहे, कहाणी वाचा, देवाला प्रसादी ठेवा, भाकरीचं भाजीचं काय असेल ते, आणि जेवण करा म्हणलं. दुर्गाला त्यांनी नेली बाहेर. आता मध्ये ठेवली खीर. आता उदबत्ती पण लावली, विजली होती बघा. सुखाने संसार करू लागले. राजकन्या शांबाला भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केलेला राजवैभव मिळाले. लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखासमाधान चालू लागला. पण चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली. अन्न पाण्याने ते महाग झाले. तर चला आता कहाणी वाचून झाली. आणि आपली राधू इकडं आरती घेते. राधू इकडं बघ. ओमच नाही, ओम गेला बाहेर. आरती घ्यायला कोणीच नाही घरात. तर आता आरती चालू आहे. तर
आता बघा झाली आरती करून आणि दुर्गांना आरती करताना टाळायला भारी वाजत होते. हाय ना दुर्गा, सारखं बाय बायच करतीये. आरती करून झाल्यानंतर बघा देवाला नैवेद्य पण ठेवावा लागतो. आपण काय केलंय ते भाजी भाकरी आणि मी गोड पदार्थ केला खीर, गोड पण ठेवावं लागतं त्याच्यामुळं बघा. इथं मस्तपैकी बघा आता हुलग्याची भाजी केली. लय पातळ पण नाही लय घट पण नाही. ह्यांना आवडते हुलग्याची भाजी, त्यात मटकी मूग सगळंच आहे.